गाइज, वेलकम टू माय चॅनल लेट्स सॉल्व। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुमच्या वर्गमित्रांसोबत म्हणजेच क्लासमेटसोबत शेअर करा। तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4। त्या अगोदर आपण पाहूया इंटरसेक्शन कसं करतात। तर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स। Suppose A and B are two sets. The set of all common elements of A and B is called the intersection. That is, A intersection B equal to x by x. X belongs to A and x belongs to B. इंटरसेक्शन कसं आहे, दोन सेट आहेत ए आणि बी, त्यामधले कॉमन एक्स हा ए मधलाही असायला पाहिजे आणि एक्स हा बी मधलाही असायला पाहिजे। सो लेट्स टेक एक्झाम्पल ए इक्वल टू 1 3 5 7 and b equal to 2 3 6 8. So here 3 is a common element in both set. So A intersection B equal to 3. Okay. By Venn diagram we can show that this is A set and this is B set. So the common element is 3. Remaining elements we can write here 1 5 7 and here 2 6 and 8. Okay, it is easy. Common element, दोन सेट मधले कॉमन एलिमेंट म्हणजेच इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स। ओके, नेक्स्ट लेट्स सी सम प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन सेट्स। First one is A intersection B equal to B intersection A. म्हणजेच इंटरसेक्शन A intersection B equal to B intersection A. हे आपण पाहू शकतो किंवा हे आपण कॉमन एलिमेंट घेत असतो दोन्हीतले, तर ते दोन्हीतले सेम आहे ना, त्यामुळे हे इझी आहे। सेकंड इज इफ A is a subset of B, then A intersection B equal to A. Okay, let's take example A equal to 2 and 3 आणि तो कशाचा सबसेट आहे, B चा, म्हणजेच 2 आणि 3 हे एलिमेंट B मध्येही आहेत। 1 2 3 and 4. So this is B set. So let's see A intersection B equal to common elements 2 and 3, 2 and 3. So this is set A. That is, if A is a subset of B, then A intersection B equal to A. Third property is, if A intersection B equal to B, then B is a subset of A. म्हणजेच काय, A इंटरसेक्शन B हा B सेट येईल तर B हा A चा सबसेट असेल। तर आपण सेम प्रॉपर्टी सेकंड प्रॉपर्टी जी केली आहे तीच आहे। सो वी विल टेक नेक्स्ट प्रॉपर्टी A इंटरसेक्शन B इज अ सबसेट ऑफ A and A इंटरसेक्शन B इज अ सबसेट ऑफ B। म्हणजेच काय, जो इंटरसेक्शन घेतलेला आहे तो ए चाही सबसेट असतो आणि बी चाही सबसेट असतो, कारण त्यामधलेच आपण एलिमेंट घेतलेले असतात आणि तेच एलिमेंट हा ए मध्ये पण असतात आणि बी मध्ये पण असतात, त्यामुळे ते त्याचे सबसेट होऊन जाते। नेक्स्ट वन 5 A इंटरसेक्शन A डॅश इक्वल टू 5. लेट्स टेक युनिवर्सल सेट U 1 2 3 4 and 5. A equal to 1
3, 5. What is A dash? Complement of A. युनिव्हर्सल सेट मधले A चे एलिमेंट सोडून हा आपला A कॉम्प्लिमेंट होणार. म्हणजेच 1, 3, 5 सोडून कोणते एलिमेंट येतात? 2 आणि 4. ओके. लेट्स टेक A इंटरसेक्शन A dash. What is it? It is a empty set. That is 5 set. म्हणजेच A आणि A कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन हा 5 सेट असतो. ओके. Let's see next property. A intersection A equal to A. जर त्याचाच इंटरसेक्शन त्याच सेट सोबत घेतला तर तो सेट येतो. म्हणजेच काय? A हा सेट आहे 1, 3, 5 आणि त्याच सोबत जर इंटरसेक्शन घेतला तर त्यातले सगळे एलिमेंट हे कॉमन असणार आणि तो सेट येणार. सो नेक्स्ट इज A intersection 5 is also 5. दॅट इज एम्प्टी सेट सोबत जर आपण इंटरसेक्शन घेतलं तर येणारा सेट हा एम्प्टी सेटच असतो. म्हणजेच A हा सेट आहे 1, 3, 5 आणि 5 सेट कोणता असतो? ज्यामध्ये एकही एलिमेंट नसतो. नाही तर यामध्ये कॉमन काय येणार? काहीच येणार नाही. म्हणजेच A इंटरसेक्शन 5 हा 5 सेट येणार. ओके. जॉईंट सेट. Joint sets. Let A equal to 1, 3, 5, 9 and B equal to 2, 4, 8 are given. Confirm that not a single element is common in A and B. These sets are completely different from each other, so the set A and B are disjoint set. That means यामध्ये कोणता एलिमेंट कॉमन आहे का? कोणताच एलिमेंट कॉमन नाही. म्हणजेच हा सेट A आणि हा सेट B 1, 3, 5, 9 आणि 2, 4, 8 हे दोन्ही डिसजॉइंट आहेत. म्हणजे यामध्ये कोणताच कॉमन एलिमेंट नाही. त्यामुळे ह्या सेटना कसं म्हणणार? डिसजॉइंट सेट. ओके. लेट्स सी युनियन ऑफ टू सेट्स. Union of two sets. Let A and B be two given sets, then the set of all elements of set A and set B is called the union of set. That means A हा सेट आहे -1, -3, -5 and 0. B is another set 0, 3, 5. Okay. So A union B कसं लिहिणार आपण? तर यामधले सगळे एलिमेंट हे A union B मध्ये येणार. जर एखादा एलिमेंट रिपीट होत असेल तर तो फक्त एकदा लिहायचा. म्हणजेच -1, -3, -5 0 हा रिपीट आहे पण आपण एकदाच लिहिणार 3 and 5. दिस इज युनियन. म्हणजे हे दोन्ही मिळून युनियन सेट होणार. ओके. A union B इक्वल टू B union A. जसे इंटरसेक्शन होतं A इंटरसेक्शन B इक्वल टू B इंटरसेक्शन A, तसंच A union B इक्वल टू B union A. हा A सेट आहे, हा B. मग यामधला कॉमन एलिमेंट हा झाला इंटरसेक्शन आणि -1 हा A सेट आणि B सेट. -3, -5 and 3 and 5 हे झालं union of set A and B. Okay. That number of elements in union and intersection sets. म्हणजे युनियन सेट्स मधील आणि इंटरसेक्शन सेट्स मधील नंबर ऑफ एलिमेंट्स कसे काढणार? Let's take A set equal to 3, 6, 9, 12 and 15. B set equal to 6, 12,
18, 24, 30, 36. Okay, these tools are set. What is n of a here? 1, 2, 3, 4, 5. 5 is n of a, and n of b equal to 1, 2, 3, 4, 5, 6. So n of a equal to 5, n of b equal to 6. Number of elements. What is a intersection b? Here a intersection b, that is common element of two sets, 6, again 12. So there are only two elements in a intersection b. So number of a intersection b equal to 2. What is the number of a union? First we will a union b. A union b का दिया. What is a union b? 3, 6, 9, 12, 15, 18, 24, 30 and 36. तर कॉमन एलिमेंट आपण 2 टाइम्स नाही लिहिणार. जेवढे आहेत ते सगळे एलिमेंट्स ए युनियन बी मध्ये लिहिणार. सो एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. N of A union B, that is number of element inside A union B equal to 9. So we found, look here, how many elements of N of A? 5. How many N of B equal to 6? There is some relation. See here, N of A plus N of B minus N of A intersection B equal to N of A union B. This is formula. N of A 5 plus 6 minus N of A intersection B 2 equal to N of A union B 9. That means 5 plus 6 11 minus 2 equal to 9. That is 9 equal to 9. That is this property satisfy the our formula. Okay. Let's start our practice at 1.4. First question. At 1.4. First question is, if n of A equal to 15, n of A union B equal to 29, n of A intersection B equal to 7, then n of B equal to 40. Okay. First, so solve the answers. N of A equal to 15, n of A union B equal to 29, n of A intersection B equal to 7. We have to find n of B equal to question mark. So we have n of A union B equal to n of A plus n of B minus n of A intersection B. हा फॉर्मूला यूज करायचा. ठीक है. n of A union B 29, n of A 15, n of B, that is we have to find what is n of A intersection B? 7. So 29 equal to 15. 15 minus 7 8 plus n of B. So this plus 8 comes here, that is minus 8, and this is n of B. So n of B equal to 29 minus 8, 21. Therefore n of B equal to 21. Okay. Second question is, in a hostel there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. Then find the number of students who do not drink tea or coffee. That is question is 125 स्टुडंट्स राहतात एका हॉस्टेलमध्ये आणि त्यापैकी 80 हे चहा पितात, 60 हे कॉफी पितात, तर 20 स्टुडंट्स असे आहेत जे
जे कॉफीही पितात आणि चहाही पितात. तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी, म्हणजे दोन्हीही न पिणारे स्टुडंट हे आपल्याला काउंट करायचे आहेत. तर सपोज U is the universal set of 125 students. Therefore, U is the universal set of all students. Okay. A is the set of students which drinks tea. B is the set of students which drinks coffee. Okay, so what is n of U here? 125. That means all students n of U. What is n of A? The number of students drinks tea is 80. N of B, the number of students which drinks coffee is 60. And both coffee and टी बोथ दोन्ही चहा आणि कॉफी पिणारे स्टुडंट्स म्हणजे ए इंटरसेक्शन बी असणार आहे. सो व्हॉट इज एन ऑफ ए इंटरसेक्शन बी? 20 स्टुडंट्स. ओके, तर आपण फर्स्ट एन ऑफ ए युनियन बी काढूयात. म्हणजे हे सगळं चहा कॉफी पिणारे सगळे मिळून काय होतात? एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. चहा कॉफी पिणारे दोन्हीही पिणारे सगळे मिळून हे एन ऑफ ए युनियन बी मध्ये येणार. ते किती आहेत? एन ऑफ ए 80 प्लस 60 मायनस 20. So how many there? 140 minus 20 equal to 120. Okay. So मी हे थोडं वरती पुसून घेते इथलं, जे आपल्याला समजेल. So here n of A union B किती आहे? 120. That's 120. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. हे आपण काय काढले? युनियन काढले. जे कॉफी ही पितात आणि चहा ही पितात यांचं युनियन आहे हे. तर जेवढे स्टुडंट्स कॉफी ही नाही पिणारे आणि चहाही नाही पिणारे स्टुडंट्स कसं करणार? 1 minute. Our number of universal set 125. So number of students who do not drink tea or coffee equal to n of U minus n of A union B. म्हणजेच चहा आणि कॉफी पिणारे हे सगळे आपण काय घेतले? हे स्टुडंट आहेत आणि त्यामधले जेवढे उरलेले असेल हे दोन्हीही न पिणारे असणार आहेत. आपण व्हेन डायग्राम पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. इक्वल टू 5. सो देर आर 5 स्टुडंट्स which do not drink tea or coffee. Okay. This is our universal set U. This is A set which drinks tea. This is B set which drinks coffee.
ए. तर एन ऑफ ए युनियन बी म्हणजे दोन्हीही पिणारे किती स्टुडंट आहेत? 20 स्टुडंट आहेत. आणि पूर्ण चहा पिणारे किती आहेत? 80. पण आपण इथे 20 घेतलेत म्हणजेच 80 मायनस 20 किती होणार? 60. आणि इथं बी कॉफी पिणारे किती आहेत? 60. पण इथं आपण 20 इकडे घेतलं आहे त्यामुळे इथं -20 करणार, उरले किती? 40 स्टुडंट्स. मग हे काय झालं? हे चहा आणि कॉफी पिणारे किती आहेत? 60 + 20 80 + 40 120. मग हे 120 स्टुडंट यामध्ये उरले किती? ह्यामध्ये 5 स्टुडंट. ठीक आहे, म्हणजे 125 हे एन ऑफ यू आहे. तर 5 स्टुडंट हे चहा आणि कॉफी घेत नाहीत. ठीक आहे, समजलं हा क्वेश्चन? नेक्स्ट question is, in hostel there are 125 students out of which 80 drink tea, 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. Then find the number of students who do not drink tea or coffee. There is question is 125 स्टुडंट्स राहतात एका हॉस्टेलमध्ये आणि त्यापैकी 80 हे चहा पितात, 60 हे कॉफी पितात, तर 20 स्टुडंट्स असे आहेत जे कॉफी ही पितात आणि चहा ही पितात. तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी म्हणजे दोन्हीही न पिणारे स्टुडंट हे आपल्याला काउंट करायचे आहेत. तर सपोज U is the universal set of 125 students. Therefore, U is the universal set of all students. Okay. A is the set of students which drinks tea. B is the set of students which drinks coffee. Okay, so what is n of u here? 125. That means all students n of u. What is n of a? The number of students drinks tea is 80. N of b, the number of students which drinks coffee is 60. And both coffee and tea, both दोन्ही चहा आणि कॉफी पिणारे स्टुडंट्स म्हणजे A इंटरसेक्शन B असणार आहे. सो व्हॉट इज एन ऑफ A इंटरसेक्शन B? 20 स्टुडंट्स. ओके, तर आपण फर्स्ट एन ऑफ A युनियन B काढूयात. म्हणजे हे सगळं चहा कॉफी पिणारे सगळे मिळून काय होतात? एन ऑफ A प्लस एन ऑफ B मायनस एन ऑफ A इंटरसेक्शन B. चहा कॉफी पिणारे दोन्हीही पिणारे सगळे मिळून हे एन ऑफ ए युनियन बी मध्ये येणार. ते किती आहेत? एन ऑफ ए 80 प्लस 60 मायनस 20. सो हाउ मेनी देयर? 140 minus 20 equal to 120. ओके, सो मी हे थोडं वरती पुसून घेते इथलं जे आपल्याला समजेल. सो हियर एन ऑफ ए युनियन बी किती आहे? 120. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. हे आपण काय काढले? युनियन काढले. जे कॉफी ही पितात आणि चहा ही पितात यांचं युनियन आहे हे.
तर जेवढे स्टुडंट्स कॉफीही नाही पिणारे आणि चहाही नाही पिणारे स्टुडंट्स कसं करणार? 1 minute. Our number of universal set 125. So number of students who do not drink tea or coffee equal to n of u minus n of a union b. म्हणजेच चहा आणि कॉफी पिणारे हे सगळे आपण काय घेतलेत? हे स्टुडंट आहेत आणि त्यामधले जेवढे उरलेले असेल हे दोन्हीही न पिणारे असणार आहेत. आपण व्हेन डायग्राम पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. इक्वल टू 5. सो देर आर 5 स्टुडंट्स which do not drink tea or coffee. Okay, this is our universal set U. This is A set which drinks tea. This is B set which drinks coffee. A. The n of A union B म्हणजे दोन्हीही पिणारे किती स्टुडंट आहेत? 20 स्टुडंट आहेत आणि पूर्ण चहा पिणारे किती आहेत? 80. पण आपण इथे 20 घेतलेत म्हणजेच 80 - 20 किती होणार? 60. आणि इथं B कॉफी पिणारे किती आहेत? 60. पण इथं आपण 20 इकडे घेतलं आहे त्यामुळे इथं -20 करणार. उरले किती? 40 स्टुडंट्स. मग हे काय झालं? हे चहा आणि कॉफी पिणारे किती आहेत? 60 + 20 80 + 40 120. मग हे 120 स्टुडंट यामध्ये उरले किती? ह्यामध्ये 5 स्टुडंट. ठीक आहे, म्हणजे 125 हे n of u आहे. तर 5 स्टुडंट हे चहा आणि कॉफी घेत नाहीत. ठीक आहे, समजलं हा क्वेश्चन. नेक्स्ट, 4th question is a survey was conducted to know the hobby of 220 students of class 9, out of which 130 students informed about their hobby as a rock climbing and 180 students informed about their hobby as a sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only? How many students follow the hobby of sky watching? खूप मोठा क्वेश्चन आहे पण घाबरायचं नाही, खूप इझी क्वेश्चन आहे. फर्स्ट आपण व्हेन डायग्रामने सॉल्व करूया म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली क्वेश्चन काय आहे. ठीक आहे, सो फर्स्ट वी विल स्टार्ट. सपोज all the students of class 9 is a universal set. Okay, so is the set of student having hobby as rock climbing. B is the set of students having as sky watching. ठीक है, all student of class 9 is a universal set. Therefore what is n of u? All students, there are 220 students, that is n of u equal to 220 students. What is n of a here? 130. And what is n of b? Equal to 180 students like sky watching. So there are 110 students who follow both hobbies. That means both
दोन्हीही हॉबीज असणारे कसे किती स्टुडंट्स आहेत 110. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन कॉमन हॉबीज असणारे 110 स्टुडंट आहेत. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलंय की हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज, म्हणजे यामधली कोणतीच हॉबी नसणारे किती स्टुडंट आहेत आणि हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली, म्हणजे यामध्ये किती असे स्टुडंट आहेत जे फक्त रॉक क्लाइम्बिंग करतात. आणि थर्ड क्वेश्चन आहे की असे किती स्टुडंट आहेत जे फक्त स्काय वॉचिंग करतात. म्हणजेच एक्झॅक्टली आपल्याला काय विचारलंय, सपोज दिस इज आवर युनिव्हर्सल सेट. हा सेट ए आहे, हा बी सेट आहे. ओके. दोन्हीही हॉबी असणारे किती आहेत 110. ओके 110 आहे. तर उरलेली किती 110 मधून एन ऑफ ए किती आहे 130, म्हणजे 130 मायनस 110 इक्वल टू 20 स्टुडंट्स. म्हणजे फक्त ए मध्ये असणारे फक्त रॉक क्लाइम्बिंग असणारे किती स्टुडंट असणार आहेत 20 स्टुडंट. आणि एन ऑफ बी 110 आहे, उरले किती 180 मायनस 110 दॅट इज 70. तर फक्त रॉक क्लाइम्बिंग स्काय वॉचिंग असणारे किती असणार 70. आता इथे स्टुडंट किती झाले 110 प्लस 70 180 प्लस 20 200. देर आर 220 minus 200 किती 20. So there are 20 students which do not have any of the hobby rock climbing and sky watching. ओके. पण फक्त वेन डायग्रामने आपल्याला हे लिहायचं सुद्धा आहे. सो फर्स्ट वी विल फाइंड एन ऑफ ए union B. We have formula n of A plus n of B minus 100 n of A intersection B. n of A 130 plus 180 minus 110. Okay. So 8 plus 3 210 minus 1. So n of A union B equal to 200. I will drop this. So the students do not have any of the two hobbies equal to n of union minus n of A, sorry, n of universal set, that is n of U, and n of A union B. Okay, that is 220 minus 200. So there are 20 students that do not have any of the two hobbies. The students who follow the hobby of rock climbing equal to n of A minus n of A intersection B. ठीक आहे. म्हणजेच हा आपला n of A intersection B असतो, तर त्यामधून सोडलेले हे n of A चे जेवढे एलिमेंट आहेत मायनस ते हे एलिमेंट काय असणार आहे तेवढे स्टुडंट असणार आहेत. म्हणजे हा पार्ट फक्त आपल्याला इथं प्रूफ करायचा आहे. So what is n of A? 130 minus 110 equal to 20 students.
So there are 20 students who follow the hobby of rock climbing only. So next is the students who follow the hobby of sky watching only. Equal to n of b minus n of a intersection b. म्हणजेच 180 minus 110 equal to 70. So there are 70 students who follow the hobby of sky watching only. So our next question is, observe the given Venn diagram and write the following steps. Fifth question. So I will draw here Venn diagram. This is A, B, this is universal set, X, Y, Z, N, P, Q and R. S, T. Okay, we have to find A. What is A here? The set of A is X, Y, Z, M, N. Mn also in set A. Okay. Second is B. What is B? Mn also in set B. So P, Q, R, M and N. Okay. Third, A union B. So X, Y, Z, M, N, P, Q, R is our A union B. सगळे एलिमेंट्स A union B मध्ये येणार. फक्त कॉमन एलिमेंट असतात ते रिपीट करायचे नसतात. इझी. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट कोणता आहे? X, Y, Z, M, N, P, Q, R, S and T. Okay, these two are also in universal set. Fifth is A dash. So here is our universal set, and here is our A set. So complement of A, how can we write? यामधील सगळे एलिमेंट सोडून उरलेले जे एलिमेंट्स असतात ते A कॉम्प्लिमेंट मध्ये येतात. सो हे एलिमेंट सोडून उरलेले एलिमेंट P, Q, R, S and T. This is our A complement. Sixth, B dash. That is B complement. B मधील सगळे एलिमेंट सोडून जे युनिव्हर्सल सेट मध्ये असतात ते B कॉम्प्लिमेंट झाले. X, Y, Z, S, T. Okay, this is our B complement. Sixth one, I will write here. Sorry, seventh one. A union B complement. First, A union B. What is A union B? X, Y, Z, M, N, P, Q and R. This is our A union B. So complement of A union B. Observe here universal set X, Y, Z, M, N, P, Q, R. So these elements सोडून S आणि T हे दोन फक्त एलिमेंट यामध्ये येणार. ओके.
So here our practice set 1.4 is complete or finished. Thank you for watching video. तुमच्या फ्रेंड्स सोबत ही शेअर करा. थँक्यू.